छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर तसे खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्व शिवरायांनी ओळखले होते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच आपण या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची चित्र भ्रमंती करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओ मधून करत आहोत. आपल्या महाराष्ट्रातले किल्ले म्हणजे केवळ दगड मातीने उभारलेल्या वास्तू नाहीये, तर ते पराक्रम, रणधाडस आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे साक्षीदार आहेत. प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कहाणी आहे. काहींनी भीषण युद्ध पाहिली, काहींनी रणनीतीची उदाहरणं दिली, तर काहींनी स्वराज्य स्थापनेचा साक्षात्कारही दिला. 1688 मध्ये मोगल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गला वेढा घातला होता. सुवर्णदुर्गचा त्यावेळेचा किल्लेदार अचलोजी मोहिते मोगलांना फितुरही झाला. ही गोष्ट कान्होजी आंग्रे या अवघ्या 20 वर्षाच्या तरुणाला कळाल्यावर त्याने रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदाराला त्याच वेळेस कैद केले व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवर बेछूट हल्ला चढवला. पण हल्ला साप फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. कान्होजींनी शितापीने मोगलांच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली व पोहत पुन्हा सुवर्णदुर्ग गाठला. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांना उत्साह संचारला, इतका उत्साह संचारला की त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवत ठेवला. मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्दी अक्षरशः वैतागला आणि त्याने आपला वेढा उठवला. या घटनेमुळे पुढे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गचे किल्लेदारही बनले.